चला तर मंडळी, आज मस्त चमचमीत सुके बोंबील मसाला करूया। तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला 2-3 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, भरपूर असा कांदा घालायचा आहे। तर इथे मी 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, टोमॅटो बारीक कट करून घातलेले आहे। वरून आपल्याला मीठ घालायचं आहे, अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखट मसाला घातलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान याची चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी बोंबील छान धुवून घेतलेले आहे आणि अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे। यामध्ये मी एक बटाटासुद्धा मी बारीक फोडी करून घातलेला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले बोंबील हा शिजवून घ्यायचा आहे। सुक्या मच्छीमध्ये छान आंबटपणा येण्यासाठी इथे मी आमसुळं घातलेली आहेत, जे आंब्याची सुकलेली फोडं असतात ना, ती याच्यामध्ये घातलेली आहेत। तुम्ही कोकमसुद्धा यामध्ये वापरू शकता। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालून आपल्याला बोंबील मसाला हा शिजवून घ्यायचा आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे। मस्त चमचमीत बोंबील मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे। भाकरीबरोबर तर एक नंबर लागतो। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि नक्की फॉलो करा।